देवाभाऊ हा चष्मा फक्त 33 रुपयाला भेटणार आहे. WHO ने एक सर्वेक्षण केला आणि त्या सर्वेक्षणांती त्यांना असं निदर्शनास आला का 2.2 बिलियन लोकांना चष्म्याची गरज आहे. त्यापैकी 1.1 बिलियन लोकांकडे चष्माच नाही आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना एक निष्पन्न आला का चष्म्याच्या वाढत्या किमती, आणि त्यांनी मग जगभरातील दिग्गज संस्थांना आव्हान केला का चष्मा ही गरज आहे, फॅशन नाही. याच्या किमती कमी करा, कारण सामान्य चष्मा घेऊ शकत नाही आणि चष्मा नसल्याने विकास खुंटतो, शिक्षण खुंटतो. प्रत्येक ठिकाणी चष्म्याची गरज आहे, कारण मेंदू हा 90% दृष्टीवर अवलंबून असतो. दृष्टीकरवी जे आपण बघतो मेंदूला संदेश जातो आणि मेंदू शरीराला पुढचा आदेश देतो. अशा चष्म्याबाबत WHO ने स्पष्ट केला होता की चष्म्याच्या किमती हे पडल्याच पाहिजेत, आणि त्याला एक प्रतिसाद म्हणून जगातनं सर्वात आधी साकीब गोरे उभा राहिला. देवाभाऊ हा चष्मा फक्त 33 रुपयाला भेटणार आहे. माझा नेता देवाभाऊ चष्मा ह्या नावाने. व्हेरी गुड वर्क देवाभाऊ. आणि त्या चष्म्याला आज इतका प्रतिसाद भेटतोय का तुम्ही बघा, एशिया खंडामध्ये तो चष्मा पोहोचला, त्याच्यानंतर तुमचा आफ्रिका खंडामध्ये तो चष्मा पोहोचला, आणि दक्षिण अमेरिका खंडात तर 12च्या 12 देशांनी सांगितला का आम्हाला हा चष्मा हवा आहे. मी साकीब गोरे, दृष्टीमित्र. आता मी चेंज केला आहे, विजन फ्रेंड साकीब गोरे. आधी मला लोक बोलायचे दृष्टीमित्र साकीब गोरे. आता इंटरनेटला धडा आल्यामुळे विजन फ्रेंड साकीब गोरे. एक काळ 84 87चा हमाल जर पॉझिटिव्ह विचार असला तर कुठपर्यंत पोहोचू शकतो हे देवानी तुम्हा आम्हा सर्वांना दाखवून दिलं आहे. नमस्कार.